नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत। बीएड कॅप राऊंड 2024 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत। आता आपण बीएड कॅप राऊंडच्या मध्यावरती आहोत। तर 18/9/2024 म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी आपली काय ॲक्शन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला बीएडच्या सर्व अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे। तसेच नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन बटन प्रेस करणं गरजेचं आहे। CET सेल असं टाईप करून आपल्याला इथपर्यंत पोहोचता येतं। त्यानंतर ॲडमिशन प्रोसिजर जी आहे प्रोसेस 2024-25ला क्लिक करूया, वरती स्क्रॉल करूया। हायर एज्युकेशन या अंतर्गत असणार आपलं जे बीएड आहे त्या बीएडसाठी आपल्याला वरती स्क्रॉल करत जावं लागेल। त्यानंतर बीएड न्यू ही जी टॅब आहे तिला आपण क्लिक केलं आहे। तिला क्लिक करताच आपल्याला एक नोटिफिकेशन इथं पाहायला मिळतं। राऊंड 3 फायनल मेरिट लिस्ट हॅज बीन पब्लिश। जी मेरिट लिस्ट आपण ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे, आपण ती चेकही केली असेल। तर ही मेरिट लिस्ट चेक केल्यानंतर वरती परत आपल्याला स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर ॲडमिशन शेड्यूल जो आहे, आता उर्वरित ॲडमिशन शेड्यूल आपल्याला 18 तारखेच्या कृती संदर्भात ॲक्शन संदर्भात पाहणं क्रमपात आहे, गरजेचं आहे। बीएड कॅप फुल शेड्यूल याला आपण क्लिक करूया। त्यानंतर ओपन या टॅबला क्लिक करताच आपल्याला शेड्यूल ओपन झालेला पाहायला मिळतो। टॅब करताच शेड्यूल ओपन झालेला आहे। 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित म्हणजेच डिस्प्ले झालेला हा शेड्यूल आहे, जो की आपल्याला 10 तारखेला मिळाला होता। कॅप राऊंड फर्स्ट, कॅप राऊंड सेकंड ऑलरेडी संपलेले आहेत। कॅप राऊंड थर्डच्या मध्यावरती आपण आहोत। 14 तारखेला लागणारी जी आपली फायनल मेरिट लिस्ट होती ती आपण ऑलरेडी चेक केलेली आहे। तर आता 18/9/2024 रोजी आपल्याला काय करायचं आहे, तर अलोकेशन ऑफ राऊंड थर्ड म्हणजेच आपला नंबर कुठे लागला हे आपल्याला 18 तारखेला कळणार आहे। तर आपल्या लॉग इनमधून ते आपल्याला चेक करावं लागेल। आणि उर्वरित ज्या बाबी आहेत आपल्या राऊंड थर्डच्या त्या म्हणजेच कॅन्डिडेट रिपोर्ट कॉलेजेस अँड सीक ॲडमिशन फ्रॉम 19 सप्टेंबर टू 23 सप्टेंबर। तर 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान आपल्याला ॲडमिशन्स घ्यायचे आहेत, ॲडमिशन्स पूर्ण करायचे आहेत। तर ही कृती आपल्याला 18 तारखेला लॉग इन चेक करा, त्याप्रमाणे आपले नंबर्स लागलेले आपल्याला कळतील। त्यानंतर कॉलेज अपलोड ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल। तर त्यानंतर आपलं पुढचं जे काम आहे ते CET सेलचं काम आहे। तर 24 तारखेला आपल्याला ॲडमिशन्स किती झालेत, किती बाकी आहेत हे कळणार आहे। आणि ज्या विद्यार्थी बंधू भगिनीचे नंबर तिसऱ्या राऊंडमध्ये लागणार नाहीत त्यांनी निराश व्हायचं काम नाही आहे। तर पुढचा राऊंड सबसिक्वेंट राऊंड लगेच सुरू होणार आहे, तो म्हणजेच राऊंड नंबर 4। त्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ज्याला आपण म्हणत असतो किंवा ॲसिस्टंट कॅप राऊंड असं म्हणत असतो किंवा संस्था पातळीवरील राऊंड मराठीमध्ये आपण म्हणतो। तर तो राऊंड जो आहे तो अलॉट होणार आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट, सगळ्यात आधी आपल्याला व्हॅकंट सीट कळतील 25 तारखेला म्हणजेच 25 सप्टेंबरला। त्यानंतर कॅन्डिडेट्स फिल इन द ऑप्शन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म्स, देन कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑर ॲडमिशन्स। तर ते कधी करायचं आहे आपल्याला 25/9/2024 ते 27/9/2024। त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन असिस्टंट कॅप राऊंड सीट्स अँड द मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ ॲप्लिकेबल। तर मॅनेजमेंट कोटा सीट प्रत्येक कॉलेजमध्ये नाहीत हे आपण लक्षात घ्या। मॅनेजमेंट कोटा सीट ज्या आहेत त्या आपल्याला ठराविक कॉलेजेसमध्ये असलेल्या पाहायला मिळतात। त्यानंतर आपल्याला ही कृती कधी करायची आहे, तर 28/9/24ला। त्यानंतर कॉलेज अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द नोटीस बोर्ड। तर आता हा एकमेव राऊंड असा आहे ज्याला आपल्याला डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊन पाहता येतं नोटीस बोर्डमध्ये की आपला नंबर लागला का नाही। तसेच ही जी ऑनलाईन लागलेली यादी, ही जी लागलेली यादी आहे ऑफलाईन यादी आहे ती कॉलेजमध्ये लागेल आणि सेम यादी आपल्याला वेबसाईटवरती सुद्धा पाहायला मिळेल। म्हणजेच ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने आपण या यादीला चेक करू शकता। असा एकमेव राऊंड म्हणजेच संस्था पातळी राऊंड किंवा चौथा राऊंड। त्यानंतर कॅन्डिडेट सीक ॲडमिशन, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स मिळतील त्या मेरिट लिस्टप्रमाणे तर त्यांना ॲडमिशन घेण्याची डेट आपल्याला इथे दिलेली पाहायला मिळते। कॅन्डिडेट सीक ॲडमिशन ॲज पर डिक्लेअर मेरिट लिस्ट इन द इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अँड द कॉलेज कन्फर्म ॲडमिशन थ्रू द कॉलेज लॉग इन। आणि ते कधी करायचं आहे, तर 30/9/2024 ते 4/10 म्हणजे 4 ऑक्टोबर 2024 या दरम्यान आपल्याला चौथ्या राऊंडचे ॲडमिशन्स होणार आहेत। तर सर्वप्रथम आपल्याला जी आता सध्या चालू असणारी कृती आहे ती 18 तारखेला करायची आहे। 18 तारखेला आपल्याला मेरिट लिस्ट जी लागणार आहे ज्याला आपण अलोकेशन म्हणतो, तर आपले नंबर लागले का नाही आपल्याला लॉग इनमध्ये कळणार आहे। जसं राऊंड फर्स्ट सेकंडचे आपण अलोकेशन्स चेक केले तसे आपल्याला राऊंड थर्डचे पण अलोकेशन्स चेक करायचे आहेत। यासाठी आपण बॅक घेऊया,
व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. आता बॅक आल्यानंतर आपण इथे पाहू शकता, इथे 3 बार आहेत, त्यानंतर खाली 3 डॉट्स आहेत. आपल्याला 3 डॉट जे आहेत त्याला आपण क्लिक केलं आहे. आपल्याला CETCLचा मोबाईल नंबर इथे पाहायला मिळतो आहे. एक सूचना पाहायला मिळते. 9 ते सायंकाळी 6पर्यंत, म्हणजे सकाळच्या 9 सायंकाळच्या 6पर्यंत आपण त्यांना कॉल करू शकता, फोन करू शकता आणि आपल्या शंका कुशंका असतील तर नक्कीच आपण त्या दुरुस्त घेऊ शकता किंवा विचारून घेऊ शकता. तर तसेच कमेंट बॉक्समध्ये जरी आपण आपल्या शंका आम्हाला विचारल्या तर आम्ही आपल्या शंकेचं नक्कीच निरसन करूया. तर इथं 3 बार आपल्याला दिसत आहेत, 3 आडव्या रेषा दिसत आहेत, त्याला आपण क्लिक करूया. त्यानंतर इथे आपल्याला चेक अलॉटमेंट 3 नंबरला एक ऑप्शन पाहायला मिळतो आहे, त्याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक करताच इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट, चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट आणि करंट वॅकन्सी रिपोर्ट, आपण चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट याला क्लिक केलं आहे. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती पोहोचतो. इथे आपल्याला काय करायचं आहे, राऊंड सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट राऊंड आपण सिलेक्ट करूया आणि त्यानंतर आपला ॲप्लिकेशन ID जो की B आणि D ह्या 2 अक्षरापासून सुरू होतो, BD, तो आपल्याला तिथे टाकावा लागेल. आता आपले राऊंड फर्स्ट सेकंड दोन्ही झालेले आहेत, ते चेक करायची आता गरज नाही आहे, कारण त्या कुठली कृती आपल्याला राऊंड सेकंड संदर्भात फर्स्ट संदर्भात आता करता येणार नाही आहे. तर 18 तारखेला आपल्याला इथे 3 ऑप्शन आलेले पाहायला मिळतील. म्हणजेच इथे राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड आणि खाली आपल्याला अजून एक इथं टॅब ॲड होईल आणि ती असेल राऊंड थर्ड. तर राऊंड थर्डची जी टॅब आहे तिला आपल्याला नंतर क्लिक करावं लागेल. इथे क्लिक करताच आपल्याला राऊंड थर्डची अलॉटमेंट पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपल्याला इंडिव्हिज्युअल पाहायचं आहे, त्यामुळे आपला नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर चेक युअर अलॉटमेंट याला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करता येईल, आपली अलॉटमेंट चेक करता येईल. तसेच आपण कॉलेज वाईजसुद्धा अलॉटमेंट चेक करू शकता. चेक अलॉटमेंटला क्लिक करूया. त्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट याला आपण क्लिक करूया. याला क्लिक करताच आपण परत एका पेजवरती जातो आणि त्या पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करता येते. त्यात सगळ्यात अगोदर तिला राऊंड आपल्याला सिलेक्ट करावं लागेल. चालू राऊंड सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मागच्या राऊंडची अलॉटमेंट चेक करून आता काही फायदा नाही, राऊंड ऑलरेडी संपलेला आहे. तर आपला तिसरा ज्यावेळेस राऊंड होईल, इथे 3 नंबरचा राऊंड आपल्याला दिसेल. तर सध्या आपण 2 नंबरच्या राऊंडची चेक करूया. त्यानंतर ती युनिव्हर्सिटी वाईज आपल्याला कुठली तरी एक युनिव्हर्सिटीचे आपल्याला निवडावी लागेल. तर आपण युनिव्हर्सिटी फर्स्टचा जो ऑप्शन आहे तो आपण तिथे निवडला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर याला आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर कुठलंही एक आपल्याला कॉलेज निवडावं लागेल. तर आपण या अंतर्गत येणारं जे गव्हर्मेंट कॉलेज आहे ते कॉलेज आपण निवडूया. आपल्याला माहीत आहे 2च कॉलेजेस आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या अंतर्गत आहेत. पहिलं कॉलेज म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थित असणारं आणि दुसरं कॉलेज अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. तर बीडचा उपजिल्हा अंबाजोगाई येथे असलेलं आपल्याला हे कॉलेज पाहायला मिळतं. त्याला आपण क्लिक करूया. याला क्लिक केल्यानंतर काय होईल, तर आपल्याला सीट अलॉटमेंट पाहता येईल. तर तिथं त्या कॉलेजेसला सेकंड राऊंडसाठी आता राऊंड थर्ड आपला चालू आहे, हे लक्षात घ्या. हे सेकंड राऊंडचं आहे. तर सेकंड राऊंडला कमीत कमी किती पर्सेंटाईलवाल्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले हे आपल्याला इथे पाहता येईल. तर आपण इथे पाहू शकता ST फिमेल महाराष्ट्र स्टेट यातून परीक्षा दिलेली मराठी मीडियमची विद्यार्थिनी. तर त्यांचा नंबर जो आहे तो 3.75% लागलेला आहे. ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे आपल्याला की आपला चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा गव्हर्नमेंटला नंबर लागू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागेल, चेक करावं लागेल. असे कॉलेजेस चेक करत राहायचे आणि त्यानंतर व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करायचा. तर आता आपल्याला व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करण्यासाठी परत त्या 3 ज्या रेषा आहेत त्याला क्लिक करूया. त्यानंतर चेक अलॉटमेंट आणि सगळ्यात खाली व्हॅकन्सी रिपोर्ट आहे. तर व्हॅकन्सी रिपोर्टला आपण क्लिक केल्यानंतर परत आपण हेच कॉलेज डबल पाहूया. व्हॅकन्सी करंट रिपोर्ट जो आहे तर आपण इथं परत तेच कॉलेज चेक करूया. सिलेक्ट युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. त्यानंतर कॉलेज जे आहे परत आपण ते अंबेजोगाईचं असणारं गव्हर्मेंट कॉलेज जे आहे BED गव्हर्मेंट कॉलेज त्याला आपण सिलेक्ट करूया. इथे आपण पाहू शकता त्या कॉलेजवरती आपण परत आलो आहोत. अंबाजोगाई डिस्ट्रिक्ट बीड. कॉलेज कोड जो आहे 12014 त्याला आपण क्लिक केला आहे. क्लिक करताच शो व्हॅकन्सी हे जे आपल्याला पाहायला मिळते त्याला आपण क्लिक करूया. आपल्याला व्हॅकन्सी इथं पाहायला मिळत आहेत. तर आता इथे पहा, इथं कॅटेगरीजवरती दिलेल्या आहेत. ओपन कॅटेगरी, SC कॅटेगरी, ST, DT अँड VJ, NTB, NTC, NTD आणि OBC. तर तसेच ACBC आणि EWS. तर आता आपल्याला इथे SCमध्ये फिमेलची एक जागा आपल्याला इथे पाहायला मिळते. महाराष्ट्र स्टेटमधली एक स्टुडंटची त्यांना जागा आहे. तर आता आपण जे
पर्सेंटाईल पाहिलं 3.75 म्हणजे 4.25% नंबर लागलेला आहे, तर त्याच्या आसपासचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी जर हा ऑप्शन दिला, इथं एक जागा व्हॅकंट आहे तर त्यांनी हा ऑप्शन दिला तर नक्कीच त्यांना ह्या कॅटेगरीमधून म्हणजे SC कॅटेगरीमधून जर फिमेल असेल आणि पर्सेंटाईल 3.75च्या आसपास जर असेल तर नंबर लागण्याचे 100% चान्सेस आहेत. म्हणजे चौथ्या राऊंडला सुद्धा आपल्याला व्हॅकन्सी जर असेल, आता हे सेकंड राऊंडचं आहे विद्यार्थी मित्रो, आपल्याला थर्ड राऊंडची वाट पाहावी लागेल. 18 तारखेला आपल्याला ते कळून जाईल, व्हॅकन्सी रिपोर्टसुद्धा आपल्याला कळून जाईल. व्हॅकन्सी रिपोर्ट ज्यावेळेस राऊंड थर्डचा व्हॅकन्सी रिपोर्ट, हे लक्षात घ्या, आपल्याला राऊंड थर्डचा व्हॅकन्सी रिपोर्ट चेक करावा लागेल आणि त्यात जर अशा प्रकारच्या गव्हर्नमेंटच्या कुठल्याही जागा मिळाल्या, म्हणजेच गव्हर्नमेंटचे एकूण 12 कॉलेजेस आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात, कोणत्याही कॉलेजच्या जागा आपण चेक करू शकता. त्याप्रमाणे आपल्याला त्या विद्यापीठातलं कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते सर्च करायचं आहे आणि चेक करायचं आहे. हा राऊंड सेकंड आहे, हे लक्षात घ्या. तर राऊंड थर्ड आपण ज्यावेळेस अलॉट होईल त्यावेळेस आपल्याला चेक करता येईल आणि आपल्याला कळेल किती जागा व्हॅकंट आहेत. त्याप्रमाणे आपण चेक करून जर टाकलं तर पर्सेंटाईल कितीही कमी असेल तर त्याचा नंबर नक्कीच लागू शकतो. अशा प्रकारे आपल्याला 18 तारखेला जी बाब करायची आहे, म्हणजेच अलॉटमेंट चेक करायची आहे. त्यानंतर जेव्हा आपला व्हॅकन्सी रिपोर्ट अपलोड होईल त्यावेळेस तो चेक केला तर ज्यांचे नंबर लागले नाहीत राऊंड थर्डला, चुकून जर एखाद्याचा नंबर अनफॉर्च्युनेटली लागला नाही तर नक्कीच राऊंड फोर्थला तुम्हाला या गोष्टीची गरज पडेल आणि त्यानुसार आपण कार्यवाही करायची आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओमध्ये आपण राऊंड 4ची सविस्तर माहिती पाहूया. धन्यवाद.